सारखी किरकिर असते. तुम्हाला कुठनं आणून द्यायचं आणि काय करायचं. आता आजारी आहे म्हणल्यावर ही बघावंच लागणार आहे. कोण करायचं सांगा. ही तर मेन आहेत. ह्यांच्याशिवाय आम्हाला बघणार पण कोण नाही. तुम्हाला सारखं दवाखान्यात न्यायचं, तुम्हाला सारखंच बघायचं. उपकार नाही माझ्यावर तर नाहीच नाही. करावं लागणार आहे त्यांना. ही संसार प्रपंच ही चढ उतार राहतच असतो. नमस्कार मित्रांनो, सकाळपासून काय म्हणते ती गीत असलं एक एक करोस्तोर चौरोस्तोर उशीर लागला. आणि इकडं बघा माय लेकरां म्हणजे लिकीचं काय चालू आहे. ह्यांचं पाय चोळायचं चालू आहे खोबरेल त्याला त्यांना आलाय ताप. सकाळ सकाळ आमची काळजी घेता घेता ह्याने आजारी पडले तर या काय नाही बोललं नाही तर काय नाही. त्यांची तिनेच झोपल्यात आहे. खायला उठवती तर नको म्हणतात आहे. मला काय तोंडाला चव नाही, सगळं कडू कडू लागायला लागले. असं झोपून पण जमत नाही हो. त्यांना काहीच कळत नाही. आज म्हणजे मग कसं होतं, मला जरा त्रास होत होता ती वेगळं होतं. आज स्वतःच हातरून धरलं या ताईला. काय झालं ग ताई या पप्पाला? ताप आलाय, सर्दी ताप आलाय म्हणून सांगते बघा. चला म्हणते दवाखान्यात, तर राहू दे म्हणते ते बरं वाटेन जरा थोड्या वेळ. आता का बरं वाटायचं आणि काय ना, असं झोपून बरं वाटतंय. जेवायला पण जेवलं म्हणजे अंगात थकवा तर येतो की. जेवणात सुद्धा हो ऐ कसं टेन्शन घेतलंय काय माहीत. काय सारखं त्यांचं मनात चालू असतं बरं का. रानात काय नाही, शरडासनी वैरण नाही, नुसतं रोज तर असं गवत काडी सारखं बांधायचं नेऊन ती नको वाटतं म्हणते. तर कुठं गुंट्यावर मकवान घेईन म्हणलं तर आता कुठं शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यामुळं थोडं टेन्शन पण आहे. त्यात दुखणं पण आलंय. थोडं तिथंच बळ येत्या. मग ती काय असेल ती पहिल्याच येत्या त्याच्यावर नुसतं कवर होत नसतं. चला म्हणते दवाखान्यात जाऊ. त्यांना त्यात मूतखड्याचा पण त्रास आहे. त्याचं काय नाही बरं का अजून तरी 2 खडं पडले तर म्हणून बरं झालं. त्यात ती 2 आहेत त्याचं काय त्रास नाही म्हणा. पण हे हाय तरी वातावरण असलं पाऊस तर येत नाही. आणि जरी काय थोडा येऊन गेलाय त्याच्यात त्यांना ती काल गेलं तर मला ज्वारी आणायला. कारण ज्वारीची भाकरी खायला लागते ना, त्यामुळं ज्वारी आणायला गेल्यावर पावसात भिजले ते. पावसात भिजल्यानं नेमकी सर्दी झाली आहे. ऐकून घ्यायची तर क्षमता आहे का बघितलं का. किती मी बडाबडा करते बोलते. नको म्हणते आता काय असेल ती तुझी तू कर खा ठेवू, पण मला काय सांगू पण नको म्हणते. आता मला जरा झोपू दे. थंड वाजून पण आलती पण पांघरून घेऊन पण सारखा काय होतं तापलं येतोय. त्यामुळं मी काय केलं, रग हाय ती काय काढली आहे. ताईनं थोडं तेल लावून पाय चोळलेत आहे. पण होय वा आहे होय वा. जेवण तर करा की थोडं. जेवा तर झोपून काय होतं या. नको म्हणते तर उठायलाच कसलंच. अहो काय असेल ते बघू आपण, जाऊ दवाखान्यात. हो काय सलाईन लावू एखादी. ताप असल्यावर पण इंजेक्शन करत नाही ती. या की उठा की वा. काय ऐकणं तर ये नाही तर जेवायला सुद्धा ये नाही तर चला म्हणती. तर ती नीट असलं म्हणजे आम्ही नीट असतो या. त्यांनी नाही म्हणल्यावर एकतर सलाईन लावायला जायचं होतं म्हणलं, रक्तवाढीची सलाईन. ते आता त्यांची तब्येत ठीक नाही ना, आपणच आपलं कुठं गाणं गायचं. माझं पण कसं आहे, पाय गळाटायचं परत पुढं डोळ्यापुढं अंधारी. ती कसं असतं माहिती आहे का, बाळामुळं होतं मला रक्त बरं का. 11 पॉईंट रक्त होतं. पण काय असेल ती बाळाला काय रक्त गेलं ती डॉक्टर सांगते ते तसंच मला माहीत आहे. त्यामुळं आता सलाईन ती लावायचे म्हणलं ठरवलं होतं. असंच भावाकडनं चौकशी ती केली. तिथंच जागा झाले ते. पण काय उतरून यायचं नाव काढण्यात. ही एकदा घराच्या मागं दुखणं लागलं ना, काहीच म्हणजे काहीच कळत नाही.
या म्हणते या खावा, नाही खा वाटत. आता हलकं केलं बघा, हे भात ती केलाय थोडा, मगच भाकर ती केली म्हणा, पर थोडा भात तर खावा म्हणलं, लय राहिलं. ऐकायचं तर नाही, नुसतं स्वतःला पण त्रास, दुसऱ्याला पण त्रास. खावावं, चला म्हणते दवाखान्यात जाऊन राहिलं. कुठं असं गोळ्या खाऊन ती नुसतं दुखणं राहत नसतं, अंगावर दुखणं काढणं पण चांगलं नाही. उगं थोड्याचं जास्त झालं ती वेगळंच. कळायला पाहिजे, पण सांगणार पण शिकवणार पण कोण नाही. एवढं आपल्याला सांगते ती बाबा काय तर आपल्या भल्यासाठीच असेल, ही डोक्यात येत नाही. काय असेल ते आपलंच खरं नाही, पण जास्त दाडापणा झालाय. पैसे जाते तर सारखी किरकिर असते, तुम्हाला कुठनं आणून द्यायचं आणि काय करायचं. आता आजारी आहे म्हणल्यावर ही बघावंच लागणार आहे. कोण करायचं सांगा, ही तर मेन आहे. तर ह्यांच्याशिवाय आम्हाला बघणार पण कोण नाही. तुम्हाला सारखं दवाखान्यात न्यायचं, तुम्हाला सारखंच बघायचं, उपकार नाही माझ्यावर तर नाहीच नाही. करावं लागणार आहे त्यांना. ही संसार प्रपंच ही चढ उतार राहतच असतो. हे काय होय बाबा सगळं सुरळीत चालू असतं असं पण नसतं या. कुठं चढ असतो, कुठं उतार असतो. आणि ती कसं असतं माहिती आहे का, पर्वत एवढं दुःख असतं आणि जवसा एवढं सुख असतं. सगळं सुखात मिळलं असतं ना, मग माणसाला कशाचीच किंमत कळली नसती. ह्यांना कळलं नाहीच. आता मला आजार आहे, मी काय आता स्वतःहून काय मुद्दाम करत नाही. मला काय असं वाटत नाही की आता ह्याच्या अगोदरच केलं नाही मी, मला असं होतंय की तसं होतंय. मला म्हणते तर हर गोष्टीला तुझं काय ना काय दुखतं म्हणून सांगते ना. आणि तीच आता माझं तर दुखायला लागलं तर कामं ती कुणी करायची? घरातलं तर का होईना मला का बघावं लागतंय, ती तर कोण बघायचं ही ह्यांच्या डोक्यात येत नाही. आणि तुम्हाला घरात बसूनच होतं, तुम्हाला काय काम नसतं तरी असं करता, हे असं टोमणं देणं ह्यांना तर शोभतंय. आता कशाचं म्हणून टेन्शन आहे काय माहीत. नाही, रात्री ती पावसात भिजून सर्दी ती झाली त्यांना, ताप ती आला या. ताप त्यांना अगोदरच येत होता, पण आता ती थोडं जरा भिजल्यामुळं इकडं तिकडं राहतेच.